श्री विजय महादेव चाळके यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आलेले आहे। तरी मी श्री मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद शंकरराव चाळके यांना विनंती करतो त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा। तरी आम्ही त्यांचं त्या दोघांचं देखील स्वागत करतो आमच्या मंडळामध्ये। संतोष चाळके हे देखील कित्येक वर्ष जेव्हा ते आर्मी मध्ये होते तेव्हा देखील ते आपल्या कदाचित घरच्या कामासाठी कधी त्यांनी सुट्टी घेतली नसेल, परंतु या विठ्ठल रुक्माई मंदिरासाठी एक दिवसाची का होईना सुट्टी घेऊन हा हरिनाम सप्ताह त्यांनी न चुकता इथे ते हजर राहिलेले। त्याचबरोबर नरेंद्र चाळके यांचं सुरेंद्र चाळके करतील। त्याचबरोबर हरिपाठाचा जो कार्यक्रम झाला, या हरिपाठाच्या कार्यक्रमासाठी उंबरची आपली जी मंडळी उपस्थित झाली त्याचबरोबर आमच्या काही सगळा कार्यक्रम आटोपलाय, जास्त काय बोलायचं नाही, पण आपली बक्षीस दिले ती प्रत्येक वर्षात चालू होतील। बक्षीस देण्याचा उद्देश एवढाच की आपली सुवर्ण कन्या गोल्डन गर्ल तिला म्हणा की तिने आपलं गावाचं नाव, महाराष्ट्राचं नाव, राज्याचं नाव असं नाव तिने कमवलंय। असाच तिची म्हणजे पाठी सगळ्यांनी गिरवायची आहे, प्रत्येकाने तिच्याकडून स्फूर्ती निर्माण करायची आपल्यामध्ये आणि एक प्रकारची आणि अशाच प्रकारे तिने सगळ्या मुलांनी असं बक्षीस मिळाले पाहिजे प्रत्येक वेळेला येऊन। हे एकाच मुलाला चालणार नाही, ह्याच्या पुढे प्रत्येक वेळेला जास्त मुलं आले पाहिजे। त्यामुळे विजय चाळके त्यांनी एवढा मोठा एवढ्या दीर्घ लहानापासून म्हणजे अगदी क्लास पासून कारकुनापासून ते एका मोठ्या पदापर्यंत गेले। त्या बँकेमध्ये ज्या ब्राह्मणांची बँक असते तिथे मराठी माणसाला एवढं वर जाऊ देत नाही, पण विजय चाळकेने इमानदारीने, सच्चाईने आणि त्याने मेहनत केलं, त्या मेहनतीचं त्यांना फळ मिळाले। देवाने त्यांना फळ दिले। खामराज बोलतात त्यांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर असतो, त्यांच्यावर ते नेहमी श्रद्धा ठेवतात। अशी प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे, तो मेहनत करेल त्याला फळ नक्की मिळतं, एवढं सगळ्यांना सांगायचंय। त्याचप्रमाणे प्रल्हाद आंबरे आमचे मामा, त्यांनी पण स्टेट बँकेसारख्या मोठ्या बँकेमध्ये खालच्या पदापासून अगदी मोठ्या पदापर्यंत गेले। एवढंच नाही की त्यांनी तिथे नेतृत्व केलं, ते युनियनचे लीडर होते, काम करत नव्हते, काम करून घ्यायचं एवढी त्यांच्यासोबत ताकद होती। आता हे सगळे रिटायर झालेले माणसं आपल्या गावात येत आहेत आणि गाव आपलं कसं सुंदर करायचं, सगळं सुखी करायचं, जरा तंटामुक्त करायचं आणि सगळ्यांना कसं सुखी आणि समृद्धीने सगळं राहता येईल ह्या प्रकारे करायचं। आपल्याजवळ काय शिवाजी काळामध्ये पण कुठलेही चांगलं काम करताना त्याला विरोधक होतेच, आपल्याला पण विरोधक आहेत, पण त्याला आपल्या जवळ कसं करायचं, कुठल्या खुबीने करायचं ते आपण नक्कीच प्रयत्न करू आणि गावाला सुखी आणि समृद्धी ठेवू। मी जास्त काय बोलत नाही, एवढंच मला बोलून भाषण संपवतो, कारण लोकांची आपले प्रोग्राम काम